Hello everyone, let's see counting of triangle. ते 5 टाईपचे ट्रायंगल्स आहेत जे आपण काउंट करू शकतो. क्वेश्चन असा असतो की दिलेल्या फिगरमध्ये किती ट्रायंगल तयार होऊ शकतात ते सांगा. तर फर्स्ट टाईप आपण बघू. ही एक फिगर आहे, त्यामध्ये 1 2 3 असे डिवाइड झालेला ट्रायंगल आपल्याला दिसतो. मग काय करायचं, 1 2 3 1 + 2 + 3 = 6. म्हणजे या फिगरमध्ये 6 ट्रायंगल तयार होतात. ते 1 2 3 4 5. 1 + 2 + 3 + 4 + 5 = 15. तर दुसऱ्या टाईपमध्ये यामध्ये उभे पण डिवाइड केलेले आहेत आणि आडवे पण डिवाइड केलेले आहेत. ते 1 2 3 4. 1 + 2 + 3 + 4 = 10. आणि या प्रकारे डिवाइड किती केलेले आहेत, 1 2 आणि 3. जे 10 × 3 = 30. सेम तसंच इथे पण 1 2 3 4 5 6. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 = 21. ते 1 2 3 आणि 4. 21 × 4 = 84. थर्ड टाईप बघूया. इथे क्रॉस डिवाइड केलेला आहे, म्हणजे ट्रायंगल असणार आहे आणि ट्रायंगलमध्ये असा क्रॉस, अशा प्रकारे क्रॉस दिसतो. इथे पण असं, इथे क्रॉस आणि क्रॉस आहे. तर हे काय करायचं, इथे पण सेम डिवाइड केलेलं आहे 1 आणि 2, 1 आणि 2. आणि इथे 1 2 3 1 2 3. इथे 1 आणि 2 1 आणि 2, म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे. सो 2चा क्यूब घ्यायचा. 2चा क्यूब किती येणार, 8. म्हणजे यामध्ये 8 ट्रायंगल असणार आहेत. इथे पण सेम 1 2 3 1 2 3. सेम पार्टमध्ये दोन्हीकडून डिवाइड झालेलं आहे. सो 3चा क्यूब = 27. इथे कसं काउंट करू शकणार आहे आपण, हा 1 हा 2 3 4 आणि हे 5 ट्रायंगल, म्हणजे इथे 5 ट्रायंगल तयार होणार. इथे सेम असा हा एक ट्रायंगल आहे, जिथे आपण इथे बघितल्याप्रमाणे हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, फक्त हे दोन जॉईन झालेले आहेत. मग कसं करायचं, 1 2 3 4. इथे पण 1 2 3 4. 1 + 2 + 3 + 4 = 10. इथे 10 म्हटल्यावर इथे पण 4 मध्ये डिवाइड झालेलं आहे. इथे पण 10 येणार, म्हणजे 10 + 10 = 20 ट्रायंगल इथे तयार होतील.